चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी
वर्णावे गुण अखंड मुखे नाम तुझे वर्णावे गुण हेची एक तुम्ही दाता हेची एक तुम्ही दाता Hey,
तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणूनी खरा, खुंटली जाणीव काही बोलण्याची आता, कळो येईल तैसी करा बाळाची चिंता, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणूनी खरा, तुका म्हणे आता नका देऊ अंतर, तुका म्हणे आता नका देऊ अंतर, न पळे पुढे काय कैसा होईल विचार, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणूनी खरा. विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहास विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणूनी खरा. प्रस्तुत शिवेचा भंग जगद्गुरु संत शिरोमणी समर्थ श्री तुकोबरायांचा परमात्म्याकडे काही पारमार्थिक विनंती करणारा महत्वाचा 4 चरणाचा आहे. विठाला आजची जागरची सेवा आहे. जागरच्या सेवेचा विषय हा ठरलेला आहे. परमात्म्याकडे वा संताकडे काहीशी विनंती करावी, मागणी करावी, हा आजचा एक निर्धारित विषय आहे. तसं पाहता मागणी आपल्या जीवनामध्ये दररोज आहे, किंबहुना मागणी मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे असं म्हटलं तरी काही गैर ठरणार नाही. दररोज कोण कशाची मागणी केली काही सांगता येत नाही. जरा थोडा पेन देता का, तुमची गाडी देता का, जरा जाऊन यायचंय, नाही का, माझ्याकडे लक्ष देता का, ही मागणीच म्हणावी लागेल की नाही. मागणी कशाची तरी मागणी, किंबहुना मागितल्याशिवाय दिल्या घेतल्याशिवाय दिवसही मावळला जात नाही अशी सामान्य परिस्थिती आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, जर संसारातही मागणीच आहे आणि परमार्थातही जर मागणी असेल तर संसारात आणि परमार्थात फरक काय राहिला, बरोबर नाही. दोन्हीकडे जर मागणी असेल, संसारात आणि परमार्थामध्ये फरक काय, थोडस सांगू काय. आपला संसार नीटनेटका व्हावा यासाठी जे मागितलं जातं त्याला मागणी म्हणावं, आणि आपला परमार्थ नीटनेटका व्हावा, परिपूर्ण व्हावा यासाठी जे मागितलं जातं, मला वाटतं त्याला मागणी न म्हणता पारमार्थिक विनंती म्हटलं तर ते योग्य ठरेल. विठाला प्रश्न असा निर्माण होतो की मग मागणीपर अभंग तर भरपूर त्या आहेत. आपण जर पूर्वीचा जुना गाथा पाहिला तर त्याच्यामध्ये प्रकरण नव्हते. देवडीकरांचे वगैरे जे गाथे आहेत, होळीचे गाथे त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये प्रकरण नाही. परंतु नंतर आमच्या सद्गुरु जोग महाराजांनी अभ्यासकांच्या, कीर्तनकारांच्या, चिंतकांच्या सोयीसाठी त्या प्रकरणाची अभंग एकत्रित करून तसा प्रकरणाचा गाथा केला. मग त्याच्यामध्ये नामपर अभंग आहेत, संतपर आहेत, भक्तीपर आहेत, अद्वैतपर आहेत, असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये. पर शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक प्रकरण तुम्हाला असं सापडेल, मागणीपर अभंग. काही अभंगामध्ये तर तसा स्पष्ट शब्दोल्लेख सुद्धा आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे. आणि म्हणून मागणीपर अभंग त्याच्यामध्ये समाविष्ट केले. परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे
तुकोबरायांनी इतर प्रकारात अभंग रचना केली. मग त्यांना असं वाटलं की काय, की कीर्तनकारांच्या भजन म्हणणाऱ्यांच्या सोयीसाठी आपण हे एक प्रकरण तयार करू, मागणीपर सोयीचं ठरेल असं केलं की काय. तसं ते नाहीये. तुकोबरायांच्या भावविश्वामध्ये ज्या चिंतनामध्ये निमग्न होते त्या भावाचा शब्दरूप आविष्कार म्हणजे अभंग आहे. त्याच्यामध्ये सहजता आहे, त्याच्यामध्ये सरळता आहे, त्याच्यामध्ये कृत्रिमता नाहीये, ओढाओढ त्याच्यामध्ये नाहीये. म्हणून तुकोबरायांची भाषा शैली जर आपण पाहिली ना त्याच्यामध्ये सहजता आहे. अंतःकरणातील भावाचा शब्दाविष्कार म्हणजे तो अभंग आहे. म्हणून हे मागणीपर प्रकरणातले अभंग म्हणजे तुकोबरायांनी मुद्दामहून लिहिलेलं प्रकरण नाहीये. तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये जो भाव प्रस्फुटित झाला त्या भावाला शब्दबद्ध केलेलं रूप म्हणजे त्यांची अभंग रचना आहे. विठाला तसं पाहता आमच्या संतांनी देवाला कोणाला काही मागितलेलं नाहीये. हा संतांचा मूळ स्वभाव आहे का, स्थायी भाव आहे. आपण गंमत काय, आपण करतो थोडा आणि मागतो जास्त. देवाची सेवा आपण थोडी करतो. देवळामध्ये देवासाठी आपण 24 तासातून किती वेळ देतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये देवाकडे मागणीची लिस्ट किती मोठी असते हे बघा आपापलं तपासून. नाही का, देवाकडे गेले की एक मोठी लिस्टच नव्हतं, देवा आहे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, पोराला मार्क जास्त पडले पाहिजे, ते का काय काय सांगता येत नाही काय. असे गिऱ्हाईक आले की देव डोळे झाकून घेतो, म्हटले हे न आलेले बरे, अशी परिस्थिती आहे. परंतु तुकोबरायासारखे निष्काम काम जे महापुरुष आहेत देवाकडे कधी काही मागितलं नाही. मागणी कधी संभवते, व्यवहारामध्ये मागणी कधी संभवते, जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपल्याकडे अभाव आहे, उणीव आहे, त्याची आपला आवश्यकता आहे, तेव्हा आपण त्याची मागणी करतो. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, काही काही गावामध्ये खेड्यामध्ये पाण्याची अव्यवस्था असते, गैरसोय असते. आता मागण्या सुरू होतील पेपरला, आमच्या गावाला टँकरने पाणी पुरवठा सुरू करा, टँकर सुरू करा, मागण्या होतील. परंतु ज्यावेळी धो पाऊस पडतोय, नद्या नाल्यांना पाऊस पाणी भरपूर आहे, विहिरींना भरपूर पाणी आहे, बोरवेलला भरपूर पाणी आहे, अशा काळामध्ये आमच्या गावात टँकर सुरू करा अशी मागणी कोणी करणार नाही. आणि जर केली तर लोक त्याला शहाणं म्हणणार नाही. याचा अर्थ असा आहे, विपुलतेमध्ये, संपन्नतेमध्ये, परिपूर्णतेमध्ये मागणी संभवत नाही. मागणी कधी आहे, जेव्हा अभाव आहे, आवश्यकता आहे, गरज आहे, अशा प्रसंगामध्ये मागणी संभवते. जर थोडस या अँगलने संतांच्या अभंगाकडे किंवा संतांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर संतांचं जीवन अपूर्ण आहे का परिपूर्ण आहे. कसं आहे, वरवर पाहता संतांच्या जीवनामध्ये अभाव दिसेल तुम्हाला, बारीक जर चिंतन आपण केलं संतांच्या जीवनामध्ये अभाव दिसेल. आता तुकोबरायांचं जीवन जर पाहिलं, कधी कधी असा प्रसंग आहे, पिठाला मीठ नाही, मिठाला पीठ नाही, अशी परिस्थिती. परंतु त्या व्यावहारिक अभावाचा प्रभाव त्यांच्या पारमार्थिक जीवनावर पडलेला दिसत नाहीये. लक्षात ठेवा, महाराजांनी स्पष्टपणे देवाचं देवा आम्हाला काही नको आहे ही त्यांची बाणीदार वृत्ती, हा त्यांचा करारीपणा आहे. उलट एका ठिकाणी महाराज वर्णन करतात, काही मागणे देवाला मागणं हे आम्हाला अनुचित वाटतंय. आणि दाखला देतात, वडिलांची रीत जाणत असो. वडील शब्दाचा अर्थ
केवळ जन्म देणारा बाप नाही बरं का. वडील शब्दाचा अर्थ तसा प्रचलित आहे व्यवहारामध्ये, परंतु वडील शब्दाचा ज्ञानोबरांनी अर्थविस्तार करताना असं केलेलं आहे. पै श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जेही. श्रुती स्मृतीचे अर्थ ज्यांच्या आचरणाच्या माध्यमातून समाजामध्ये आदर्शभूत ठरतात त्यांना खऱ्या अर्थाने वडील म्हणा. याचा अर्थ असा आहे, आमची जी पूर्ववर्ती भक्त परंपरा आहे त्या परंपरेमध्ये कधीही कोणीही देवाला काहीही मागितलेलं नाहीये, लक्षात ठेवा. आपण जर इतिहासामध्ये पाहिलं, पुराणामध्ये पाहिलं, खूप मोठे मोठे प्रसंग आहेत. एक छोटासा प्रसंग सांगतो. हिरण्यकश्यपूने प्रल्हादावर खूप अन्याय केला, अत्याचार केला, छळ केला. त्या छळाला कंटाळून शेवटी प्रल्हादालाही काही मार्ग सुचत नव्हता. हिरण्यकश्यपूचा कळस त्या दिवशी झाला की ज्या दिवशी खांबावर लात मारली. भगवंताच्या अस्तित्वाला जेव्हा आव्हान दिलं, अरे कुठे तुझा नारायण, वासौ यदि सर्वत्र कथम स्तंभेन दृश्यते. श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलंय. अरे तुझा परमात्मा जर सर्वत्र विद्यमान असेल तर या स्तंभामध्ये का दिसत नाही. प्रल्हादाने सांगितलं, हो या स्तंभामध्ये पण माझा नारायण आहे. खांबावरी लाथ मारिली दुर्जने आणि नरसिंह भगवंत प्रगट झाले. नरसिंह भगवंताने दिलेले सर्व वर सांभाळून त्याचा अंत केला. इथे सर्वांना माहिती आहे. रात्री नको, दिवसा नको, संध्याकाळामध्ये, आकाशामध्ये नको, जमिनीवर नको, मांडीवर घेतलं. शस्त्राने नको, अस्त्राने नको, नखाने, दिलेले सर्व वर सांभाळून त्याचा अंत केला. आणि भगवंत इतके क्रोधायमान झाले, त्यांचा क्रोध शांत होत नव्हता. आतापर्यंतची स्थिती अशी आहे, भगवंताचा एखादा अवतार झाल्यानंतर देव यायचे, पुष्पवृष्टी करायचे, काही स्तुती स्तोत्र गायचे, भगवंत संतुष्ट होऊन निघून जायचे. परंतु देवाने कितीही पुष्पवृष्टी केली, स्तुती स्तोत्र गायले, तरी आज भगवान नरसिंहाचा क्रोध शांत होत नव्हता. आवेश भयंकर होता. कारण मला असं वाटतं की आतापर्यंत जेवढा त्रास त्या प्रल्हादाला झाला त्याच्या दुप्पट त्रास भगवंताला झाला असावा. त्यामुळे तो आवेश शमत नव्हता, शांत होत नव्हता. बाकीचे देव तर म्हटले आता अवघडच परिस्थिती, नेहमीसारखं प्रकरण आज दिसत नाही. मग काय करायचं. भगवान शंकराला सांगितले, तुम्ही जा आणि भगवंताचा क्रोध शांत करा. भगवान शंकराने ते लावून पाहिला अंदाज, म्हटले आज आमच्या आटोक्यातली परिस्थिती नाही. ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हणजे तुम्ही वा पुढं थोडस. ब्रह्मदेव म्हटले, ह्या भानगडीत आम्ही पडतो कधी, आता आलो याच्या देवाच्या बरोबर म्हणून ठीक आहे, ही आमच्याही आटोक्यात राहिलेलं नाही. लक्ष्मी मातेला सांगितलं. लक्ष्मी मातेने भगवंताचा जो चेहरा पाहिला, म्हटले आज वातावरण वेगळंच दिसतंय, म्हटलं आज आमचाही लाग नाही. म्हटलं श्रीमद भागवतामध्ये देवांना एक विशेषण दिलेलं आहे, स्वकार्य कुशला हा सुरा हा. स्वतःच कार्य साधण्यामध्ये जे तरबेज आहेत, कुशल आहेत, त्या देवांनी एक युक्ती केली. म्हणले एक काम करून आपण ज्या प्रल्हादासाठी अवतार घेतला त्याला सांगू का, हे देवाचं समज तू काढ. प्रल्हादाला सांगितलं, बाबा अरे तुझ्यासाठी हे सुरू झालेलं आहे, तू जाऊन देवाला शांत कर. जेव्हा प्रल्हाद गेला आणि भगवंताच्या समोर हात जोडून विनंती केली, देवा शांत व्हा, देवा आता शांत व्हा. भगवंत शांत आले. प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला, प्रल्हादाची गाल चाटली देवाने. अरे माझ्यासाठी तुला किती त्रास सहन करावा लागला, किती वेळा तुला प्राणांत प्रसंगाला सामोरं जावं लागलं, तोंड द्यावं लागलं. एक काम कर, म्हटले मला प्रकट व्हायला विलंब झाला, उशीर झाला, त्याबद्दल मला क्षमा कर. कोण सांगतोय? अखिल ब्रह्मांड नायक परमात्मा एका छोट्याशा मुलाला सांगतोय की मला प्रकट व्हायला विलंब झाला, त्याबद्दल मला क्षमा कर. मोठ्या माणसांचा मोठेपणा याच्यामध्ये. मोठा कोण आहे? जो वयाने मोठा आहे तो मोठा ठरत नाही ना. तेन वृद्धो भवति येनास्ते फलितम शिरोः, हा शास्त्र निर्णय आहे. ज्याची सभ्यता मोठी, ज्याचा शिष्टाचार मोठा आहे, ज्याच्यावर संस्कार मोठे आहे, तो खरा मोठा माणूस आहे. नाहीतर एवढ्या लहान मुलाला हात जोडून प्रार्थना करण्याची काय गरज होती? बाळा मला माफ कर म्हटलं, पण एक काम कर, मी आज तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते मागून घे. मी आज तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला जी इच्छा असेल तुझ्या मनामध्ये जी असेल ते मागून घे. प्रल्हादाने देवाकडे पाहिलं. देव असं आज का म्हणायला लागला? हो हो तुला काय पाहिजे ते तू मागून घे. प्रल्हादाने सांगितलं, देवा तुम्ही जर मागण्याचा हट्ट करत असाल, आग्रह करत असाल तर माझी एक विनंती आहे. आतापर्यंत मी परमार्थ
परमार्थ केला, आता हे करत आहे नव्हे, इथून पुढेही मी करतच राहील. परंतु परमार्थ करत असताना माझ्या मनामध्ये तुमच्याकडे काहीही मागण्याची इच्छाच निर्माण होऊ नये हे मला द्या. विठाला सांगतात की ही आमच्या वडिलांची रीत आहे, आमच्या वडिलांची परंपरा आहे. आमच्या भक्तांच्या परंपरेमध्ये आतापर्यंत देवाला कुणी काही मागितलेलं नाहीये. नामदेव महाराजांना सुद्धा देवाने आता विचारलं, म्हणले देवा नामदेव महाराज काही मागा. तेव्हा नामदेव महाराजांना, देवा आम्ही त्या प्रकारातले नाहीये, जर तुम्हालाच काही कमी पडलं तर माझं घेऊन टाका, मला काही नको आहे. माझे सर्वस्व तू घे, तुझे नको काही. उपायांची नाही, मनोरथांची नाही, वाणी येत चाड एमज. महाराज सांगतात की मला मनोरथांची बिलकुल चाड नाहीये, मला काही नको आहे. म्हणून त्याच परंपरेमध्ये कलशस्थानी विराजमान झालेली तुकोबर आहे. देवाकडे मागून आपली उंची कशाला कमी करून घेते. महाराज सांगतात, देवा मला काही नको आहे, आमच्या जीवनामध्ये काही मागणं हे अनुचित आहे. ही आमच्या वडिलांची परंपरा आहे. ही भक्त परंपरेतली परंपरा आपण पाहिली. आणि तुकोबरायांचे पूर्वज जे विश्वंभर बाबा, त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं, एकदा सपत्नीक पंढरपूरला गेले, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं, थोडस पुढे झाले आणि मागून त्यांच्या पत्नीनं काहीतरी कुजबुजल्यासारखा त्यांच्या कानावर आवाज आला. विचारलं काय मागितलं, म्हणजे काय काय बोलली तू? नाही काही नाही बोलले. नाही मला आवाज आला बोलल्यासारखा, काहीतरी बोलली तू देवाला. पुन्हा पुन्हा आग्रह केल्यानंतर सांगितलं, म्हटले आता तुम्हाला आमच्या मनातलं काय सांगावं? म्हटले नाही मला नाही सांगणार, मग कोणाला सांगणार, मी पती आहे, विचारणार आहे. नाही देवाला सांगितलं, बरेच दिवस झाले लग्न झालेले, पोटी काही संतान नाही, तेव्हा काहीतरी प्रसाद द्या. याच्यासाठी तुला पंढरपूरला आणलं का? तिथंच भांडणं देवाच्या समोर सुरू. अशी जी निष्कामतेची परंपरा समृद्ध झालेली आहे. आणि या समृद्ध परंपरेमध्ये अवतीर्ण झालेले जे तुकोबर आहेत ते देवाकडे मागतील कशाला? विठाला मी मगाशी सांगितलं, मागणी अपूर्णतेत संभवते, अभावामध्ये उणीवेमध्ये मागणी संभवते. परंतु महाराजांचं जीवन तर अपूर्ण अभाव नाहीच, उलट काम नाही झालो मला पाहिजे. अशी जी माणसाची भावना आहे त्याला काम असं म्हणतात. म्हणून त्यांचं जीवन निष्काम काम आहे, याचाच अर्थ ते पूर्ण काम आहे. म्हणून जीवनामध्ये मागणी नाही. मग मागणी नाही, मग हे काय आहे? मी सांगितलं ही मागणी नाही, ही पारमार्थिक विनंती आहे. आणि विनंती सुद्धा कशासाठी केली? आम्हाला खायला मिळावं, आम्हाला राहायला चांगलं मिळावं यासाठी नाहीये. महाराजांचं जीवन तर असं परिपूर्ण आहे. दुष्काळाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराजांना दुष्काळाने खूप आटलं, त्रस्त केलं. दुष्काळे आटिले द्रव्य गेला मान, महाराज वर्णन करतात. किती मोठी प्रतिकूलता आहे. एवढंच नाही, श्री एक अन्न करिता मिली, एक स्त्री अन्न करून मिली, एक लहान मूल मेलं. मला वाटतं त्यांच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असता, दुसरं काही केलं नसतं. परंतु महाराजांनी त्याच्यामध्ये साधा उद्वेगच काय, परंतु साधी नाराजी सुद्धा कुठे व्यक्त केलेली नाहीये. उलट सांगतात, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली. महाराज सांगतात बरं झालं. याचा अर्थ असा आहे, प्रतिकूलतेमध्ये ज्यांची मानसिकता स्थिर आहे ते मागणी करतील कशाला? मग विनंती काय आहे? देवा आम्ही परमार्थाला लागलोय, आम्ही संसार सगळा सोडून दिलेला आहे, संसाराकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. परमार्थ असा व्हावा जो आम्हाला आवडतो, आम्हाला वाटेल तसा नाही, जो तुम्हाला अभिप्रेत आहे तसा व्हावा. आपण भक्ती करतो, आपण परमार्थ करतो, आपल्या सोयी आणतो. कोणती उत्पत्ती बरी वाटते? आपल्याला जी बरी वाटते ती द्या दुकानदाराला सांगतो, देवाचा विचार नाही. परंतु परमार्थ करत असताना
देवाला आपला परमार्थ मान्य व्हावा असा परमार्थ असावा. म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी खूप सुंदर शब्दामध्ये सांगितलं. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. देवा वरपंग नको आहे, दिखाऊ नको, प्रदर्शन नको, त्याच्यामध्ये माझी सेवा भाव शुद्ध घ्यावी आणि तीही तुम्हाला मान्य होईल अशी तुम्ही ती घ्या, हा तुकोबारायांचा आग्रह आहे. परंतु ती सेवा करत असताना कदाचित आपल्या वैचारिक बैठकीनुसार त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी निर्माण होता कामा नये, उणीव असता कामा नये. ही खबरदारी कोणी घेतली पाहिजे? आपण घेतली पाहिजे. म्हणून देवा भक्ती करत असताना सामान्यतः 3 टप्प्याने भक्ती केली जाते. कायिक भक्ती, वाचिक भक्ती आणि मानसिक भक्ती. ह्या तिन्ही टप्प्यावर कुठल्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये, उणीव राहता कामा नये, एवढीच तुम्ही आमच्यावर कृपा करा, हा भाव अभंगाच्या पहिल्या चरणात. चित्ते तुझे पाय डोळा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. आमच्या चित्तामध्ये तुमचे पाय नेहमी असावेत, आमच्या डोळ्याला तुमच्या रूपाचं ध्यान नेहमी असावं आणि आमच्या वाणीने वाचेने तुमचं अखंड गुणवर्णन व्हावं, एवढंच आम्हाला पाहिजे. अर्थात मागणीची केलेली आहे, विनंतीची केलेली आहे, ती त्रिविध भक्ती यशस्वी व्हावी, निर्दोष व्हावी, भगवंताला अभिप्रेत असणारी, आवडलेली अशी व्हावी, हा महाराजांचा या ठिकाणी आग्रह आहे. इथं मोठी गंमत आहे. परमार्थ किंवा भक्ती मी सांगितलं की 3 पातळीवर केली जाते, कायिक, वाचिक आणि मानसिक. याच्यामध्ये सगळ्यात सोपी भक्ती कोणती, सगळ्यात अवघड कोणती भक्ती आहे? सगळ्यात सोपी भक्ती कोणती, सगळ्यात अवघड भक्ती कोणती? कायिक, वाचिक आणि मानसिक. याच्यामध्ये सगळ्यात सोपी भक्ती कोणती आणि सगळ्यात अवघड कोणती? सांगितलं तर बरं होईल, तसं काय अडचण नाही. काय कोणती वाटते? सगळ्यात सोपी भक्ती आहे ती कायिक भक्ती, अर्थात शारीरिक भक्ती, आणि सगळ्यात अवघड आहे ती मानसिक भक्ती आहे. नाही तर काही काही अशी शक्कल लढवतील की कायिक भक्तीपेक्षा मानसिक भक्ती सोपी आहे. देवाला नैवेद्य करायचा, नैवेद्य आणायचा, देवाला दाखवायचा, त्याच्यापेक्षा मनोमन जर पूजा केली, मानसिक पूजा, मानसिक भक्ती, ती सोपं आहे की नाही? असं काही तार्किक युक्तिवाद करू शकतात. परंतु इथं महत्वाचा मुद्दा असा आहे, कायिक भक्ती ही सोपी आहे, मानसिक भक्ती सर्वात अवघड आहे. हे आपण पाहतो स्वर थोडस कमी झाला. कायिक भक्ती जी आहे ती सर्वात सोपी आहे. कशी सोपी आहे? आता सर्वत्र आपण या ठिकाणी कीर्तनाला येऊन बसलेलो आहे. अर्थात मगाशी दिंडी निघाली, दिंडीमध्ये सर्व लोक सहभागी झाले, मोठ्या आनंदाने नाचले, पावल्या खेळले, अभंग म्हटले. ही शारीरिक समर्पणाचा भाग आहे. तुमचं शरीर जेव्हा दिंडीमध्ये होतं तेव्हा ते घरी गेलं नाही, तुम्ही त्याच्यामध्ये एकरूप झाले, रममाण झाले. आता कीर्तनामध्ये लोक बसले, तुमचं शरीर इथं कीर्तनामध्ये समर्पित आहे. परंतु याच्यापेक्षा कठीण आहे ते म्हणजे वाचिक भक्ती. काही काही माणसं काय करतात, शरीर देवाला परमार्थाला समर्पित करतात, पण तो वाचा मात्र आपल्या ताब्यात ठेवतात. काय बोलायचं, काय गप्पा मारायच्या, ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय. मला वाटतं पंढरपूरच्या दर्शनाच्या रांगेमध्ये असं घडतं बऱ्याच वेळा. शरीर देवाच्या दर्शनाच्या रांगेत असतं आणि गप्पा कुठल्या असतात? घरच्या गप्पा असतात. आता तर मोबाईलमुळे मला वाटतं माणसं 24 तास घराशीच संलग्न असतात, घरापासून विभक्त नसतात, घराशी संलग्न असतात. काय केलं?
कोण आलं, कोण गेलं, सगळे जेवले का, सगळे झोपले का, आहेत इथं, आणि चिंता चाललेली घराची. खरे जे पारमार्थिक आहेत ते परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काही करत नाहीत. परमार्थाला लागले तर दुसरं बोलायचंच नाही असे काही काही महापुरुष निर्धार करतात आणि तो टिकवतात. महत्वाची गोष्ट अशी मध्ये सोडून देत नाही. काही काही महापुरुष असं आहेत की मौन धारण करतात, काहीच बोलायचं नाही, बरं नाही आणि वाईट नाही, काही नाही, मौन धारण करायचं. काही काही आपले अभंग म्हणतील, स्तोत्र म्हणतील, नामस्मरण करतील, याच्या अतिरिक्त दुसरं काही करत नाही. असे आदर्श परमार्थी काही आहेत. बोलण्याची नाही, आता देवाशिवाय दुसरं काहीच बोलणं नाही हा त्यांच्या जीवनात निर्धार आहे. म्हणून शारीरिक समर्पणापेक्षा वाचिक समर्पण अवघड आहे, परंतु वाचिक समर्पणापेक्षा नव्हे, सर्वच समर्पणापेक्षा अवघड समर्पण आहे ते मानसिक समर्पण आहे. आपलं मन परमात्म्याला समर्पित करणं किती अवघड आहे, तेवढं सोपं नाही ते. आपण शरीर समर्पित करू शकतो, वाचा समर्पित करू शकतो, मन समर्पित करणं अतिशय अवघड आहे. त्याचं कारण काय, मन आपल्याच हातावर तुरी देऊन कधी निघून जातं हे आल्यावर कळतं की गेलं होतं बरं का, कुठं गेलं होतं हे आल्यावर कळतं, अगोदर ते कळत नाही. आणि मोठ्या मोठ्यांची ती तक्रार आहे. गीतेमध्ये अर्जुनाने सुद्धा भगवंताला तीच तक्रार व्यक्त केली की देवा म्हटले अवघड आहे, चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. देवा, वाऱ्यावर नियंत्रण करणं जसं कठीण आहे, अवघड आहे, तसं मनावर नियंत्रण करणं सुद्धा कठीण आहे. याला काय करावं? भगवंताने तिथं 2 उपाय सांगितले. म्हटले आहेत 2 उपाय. कोणते? अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. एक अभ्यास योग आहे आणि दुसरं वैराग्य आहे. परंतु गंमत अशी आहे, अभ्यासही कठीण आहे आणि वैराग्यही कठीण आहे. अभ्यास म्हणजे योगाभ्यास. योगाभ्यास किती कठीण आहे. आपण जे दररोज योग आसन करतो ते वेगळे आहे आणि पतंजलींना अभिप्रेत असणारा जो योगाभ्यास आहे तो वेगळा आहे. ज्याची सुरुवात यम नियमापासून होते. यमामध्ये 5 प्रकार, नियमामध्ये 5 प्रकार. यम आणि नियम सिद्ध झाल्यानंतर मग आसन आहे, मग प्राणायाम आहे, मग प्रत्याहार आहे. हे टप्पे आहेत त्याचे. आपण दररोज आसन करतो, मांडी घालून बसून आसन सुरू, यमालाही फाटा नियमालाही फाटा. अवघड आहे तो योग. किती अवघड आहे. 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचा, जर बऱ्यापैकी समजलं तर बरं. कठीण आहे. 12व्या अध्यायामध्ये भगवंताने स्पष्ट केलं, क्लेशोधिकतरस्तेषा मग व्यक्तासक्त चेतसा. अवघड आहे, क्लेशदायक आहे तो योग. धनवऱ्या सांगतात किंबहुना पांडव हा अग्निप्रवेश नित्य नवा भ्राताराभिन करावा तो हा योग. अशी कठीणता त्याच्यामध्ये. योग अवघड आहे. बरं म्हटले वैराग्य कसं काय? वैराग्य सुद्धा अवघड आहे. धनोबरा वर्णन करतात वैराग्य किती अवघड आहे. शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रेची मिसे घातले आहाती फासे निसंगाजेने. वैराग्य एवढा कठीण आहे. शिष्य शास्त्रादी विलासाने मठादी मुद्राच्या निमित्ताने ज्यांनी निसंग म्हणून आपलं जीवन बाजूला केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, ते सुद्धा त्या पाशामध्ये गुरफटलेले आहेत असं ज्ञानोबा वर्णन करतात. वैराग्य सोपं नाहीये. महाराज वर्णन करतात, बोल बोलता वाटे सोपे करणी करता नव्हे वैराग्य सोपा रे. वैराग्य सोपं नाहीये. मग योगाभ्यासही अवघड, वैराग्यही अवघड. मग मनावर कंट्रोल करता येईल का नाही? येईल का नाही? येतं का नाही? मोठी कठीण गोष्ट आहे. गीतेमध्ये भगवंताने 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगितली. तिथं एक थोडासा क्लू आपल्याला मिळतो. भगवंताने तिथं असं सांगितलंय की इंद्रियामध्ये मन ही माझी विभूती आहे. इंद्रियाणा मनश्चाश्मी. इंद्रियामध्ये मन ही माझी विभूती आहे. मग ज्याची विभूती मन आहे, जर त्याला आपण थोडस मदतीला हाक मारली तर मनावर नियंत्रण करणं सोपं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण त्या मनावर नियंत्रण करण्यासाठी काहीतरी वेळ घालवण्यापेक्षा, फुकट परिश्रम करण्यापेक्षा, ज्याची विभूती ते मन आहे त्याला जर आपण प्रार्थना केली तर हे काम सोपं होईल. आपण एखाद्याच्या बंगल्यावर गेलो. आता बंगल्यावर अलीकडे कुत्रे पाळण्याची पद्धती बऱ्याच प्रमाणात रूढ झालेली. पूर्वी कुत्रे हे शेतामध्ये पाळले जायचे राखणाच्या दृष्टीने. आता पूर्वी चोराच्या इतर प्राण्याच्या पासून रक्षण व्हावं म्हणून कुत्र्याचा उपयोग व्हायचा. आता माणसापासून माणसाच्या रक्षणासाठी कुत्रे पाळले जातात नाही का?
आता विकासच म्हणायला पाहिजे की नाही? रक्षण कोणाचं करायचंय? माणसाचं. आणि कोणापासून करायचंय? माणसापासूनच. आता ते कोण करताय? विठाला आपण त्या माणसाच्या घरी गेल्यानंतर सहजच ते कुत्रं आपल्या अंगावर येतं, कारण त्याला ते कामच आहे. आपण जर त्याला काठी मारली, दगड मारला, ते आणखी आपल्या अंगावर झेप येतं, चावू शकतं ते. मग याला विरोध करण्यापेक्षा सोपं काम आहे की त्या मालकाला हाक मारली, हो ते तुमचं कुत्रं बोलवा. मालकाने हाक मारली की कुत्रं पळतच येतं, समोरच्या माणसाला त्रास देत नाही. तसं या मनावर निर्बंध करण्यासाठी आपण कितीही उपाययोजना केली तर त्यात आपण यशस्वी होऊ का नाही सांगता येत नाही. परंतु परमात्म्याला जर आपण विनंती केली, प्रार्थना केली, तर मग याच्यामध्ये काहीतरी लाभ होऊ शकतो. हा भाव गृहीत धरून तुकोबराय वर्णन करतात. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण. एक तुम्हारा एक तुम्हारा देवाला विनंती करतात. वेगळं प्रमाण आहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करी काही, धरून या बाही भवहातारी दातारा. माझे चित्त तुझे पायी राहा असं म्हणतात आणि इथं सांगतात की चित्तामध्ये तुझे पाय राहावे असं म्हणतात. मग व्यावहारिक दृष्ट्या कोणतं बरं वाटतं? चित्तात पाय राहिले बरे का पायाजवळ चित्त राहिले बरं? चित्तामध्ये पाय राहिलेले बरे का पायाजवळ चित्त राहिले बरं? काय होतं नेमकं? आमच्या तत्वज्ञानामध्ये याविषयी स्पष्टीकरण करण्यासाठी दोन प्रकारच्या विचारधारा आहेत. एस्थेटिक्स मध्ये अर्थात सौंदर्यशास्त्रामध्ये त्याचा विस्तृत विचार केलेला आहे. आपण जेव्हा म्हणतो की हे फुल सुंदर आहे, दिस फ्लॉवर इज ब्युटिफुल असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्या फुलामध्ये असणारं जे सौंदर्य आहे ते त्या फुलामध्ये आहे का आपल्या डोळ्यामध्ये आहे? कुठे? फुलामध्ये दिसणारं जे सौंदर्य आहे ते फुलामध्ये आहे का डोळ्यामध्ये सौंदर्य आहे? खरं कुठे आहे? जे सांगतात की फुलामध्ये सौंदर्य आहे त्यांना वस्तुनिष्ठवादी अर्थात ऑब्जेक्टिव्हिस्ट असं म्हटलं जातं, आणि जे सांगतात की ते सौंदर्य डोळ्यामध्ये आहे त्यांना व्यक्तिप्रत्ययवादी किंवा सब्जेक्टिव्हिस्ट असं म्हणतात. म्हणून सब्जेक्टिव्हिझम आणि ऑब्जेक्टिव्हिझम या दोन विचारधारा अशा आहेत की या दोन्ही टोकाच्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत. वस्तू प्रत्ययवादी सांगतात की त्या वस्तूमध्ये ते सौंदर्य आहे म्हणून आपल्या डोळ्याला दिसतं, आणि व्यक्ती प्रत्ययवादी असं सांगतात नाही, ते सौंदर्य आपल्या डोळ्यामध्ये आहे म्हणून आपल्या तिथं दिसतं. ते जर आपल्या डोळ्यात सौंदर्य नसतं तर तिथं आपल्याला दिसणार नाही. आता याच्याविषयी विस्तार जर केला तर कदाचित आपला बराच मोठा जागर होईल, अधिक त्याचा विस्तार करत नाही. आकाशामध्ये जो चंद्र आहे तो चंद्र पांढरा आहे. तो पांढरा चंद्र सर्वांनाच पांढरा दिसतो का? नाही दिसत. कोणाकोणाला तो पिवळा दिसतो. कोणाला पिवळा दिसतो? ज्याच्या डोळ्याला कावीळ झाली त्याला तो पिवळा दिसतो, बरोबर की नाही? कामिनी जहाली जयाच्या नेत्रासी तो देखे चंद्रासी पीतवर्ण. किंवा दानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, एरवी दिठीवी दिली कवळे ते चांदणिया ते म्हणती पिवळे, देवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. मग चंद्र हा पांढरा आहे, तो सर्वांना पांढरा दिसायला पाहिजे पण दिसत नाही, काहींना तो पिवळा दिसतो. मग हा दोष चंद्राचा आहे का पाहणाऱ्याचा आहे? कोणाचा आहे? बर, एखादा जर जास्त रागाने लालेला झाला चंद्र लालही दिसू शकेल, काही सांगता येत नाही.
बरोबर आहे की नाही? हनुमंतरायांना लंकेतली फुलं लाल दिसली होती असं सांगतात, एकनाथ महाराजांना ती पांढरे दिसली, त्याच्यात वाद झाला हे सर्वांना आपला माहिती आहे. अर्थात आपल्या वैयक्तिक दोषाचं प्रत्यारोपण आपण त्या वस्तूवर करू शकतो की ज्याच्यामध्ये ती विद्यमान नसतं, असंही बऱ्याच वेळा घडतं. तेव्हा आता थोडीशी विचारधारा ही वेगवेगळी आहे. म्हणून चित्तामध्ये हे पाय ठेवायचे की पायाच्या ठिकाणी चित्त ठेवायचं? चित्तामध्ये पाय कसे घालता येतील असा प्रश्न निर्माण. चित्त कुठे आहे? आतमध्ये. आणि देवाचे पाय आतमध्ये कसे आणायचे? बर, चित्त त्याच्या जर पायाजवळ ठेवावं असं म्हटलं तर चित्त काढून तिथं कसं नेऊन ठेवायचं हा प्रश्न आहे. तेव्हा चित्ताच्या ठिकाणी पाय आहे की पायामध्ये चित्त आहे, आता मी याचा अधिक विस्तार करत नाही. हे विषय तुम्हाला चिंतनासाठी मोकळा सोडून देतो. निष्कर्ष एवढा सांगतो की दोन्ही एक ठिकाणी असावेत हा मुख्य आशय आहे. दोन्हींचं एक देशस्थितत्व जे आहे, चित्त आणि पाय, हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून महाराज सांगतात, देवा माझ्या चित्तामध्ये तुमचे पाय नेहमी असावेत असं मला वाटतंय. आपल्या चित्तामध्ये काय असतं? लोभी माणसाच्या चित्तामध्ये धन असतं, भित्र्या माणसाच्या चित्तामध्ये भीती असते, कामुक माणसाच्या चित्तामध्ये सदैव काम असतो. एकंदरीत जर पाहिलं, आपापल्या मनोविकृतीप्रमाणे आपापल्या चित्तामध्ये असतं. एखादा भगवत भक्त जर असतो तर त्याच्या चित्तामध्ये देवाशिवाय काहीच नसतं. याचा अर्थ असा आहे की आपली मानसिक स्थिती त्या त्या विचारधारेला कारणीभूत असते. काही असो, महाराज सांगतात, देवा आमची एवढीच विनंती आहे की आमच्या चित्ताचा दुसरा अन्य विषय काही असू नये, फक्त तुमच्या चरणाचं, तुमच्या पायाचं चिंतन आमच्या चित्तामध्ये सदैव असावं ही आमची मागणी आहे. म्हणून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, आमच्या डोळ्याला तुमच्या रूपाचं ध्यान असावं. डोळा हा सर्व इंद्रियामध्ये प्रधान मानलेला आहे. म्हणून शारीरिक भक्तीचं उपलक्षण जे आहे तो डोळा मानलेला आहे. म्हणून आमच्या डोळ्याला तुमचा नेहमी विषय असावा. याचा अर्थ असा आहे की डोळे भरून या पाहिनं तुझे रूप, कान भरून या ऐकलं तुझी कीर्ती, सर्वेंद्रियाचा विषय हरी व्हावा असा महाराजांचा इथं आग्रह आहे. आणि तिसरा महत्वाचा भाव असा आहे की आमच्या वाचेनं नेहमी तुमचं गुणवर्णन व्हावं. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे. बरं ठीक आहे, मनाचं आमच्या आटोक्यात नाही, शरीराचं आमच्या आटोक्यात नाही, वाचात आमच्या ताब्यात आहे की नाही? मग वाचेनं भगवंताचं गुणवर्णन करावं यासाठी भगवंताकडे प्रार्थना करण्याची काय गरज आहे? त्याचा मुख्य उद्देश असा आहे, शब्दाने वाचेनं परमात्म्याचं यथार्थ वर्णन करता येत नाही हा महत्वाचा सिद्धांत आहे. यद वाचानभ्युदितम येन वागभ्युद्यते तदैव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते असं उपनिषदामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. किंवा धनोबऱ्या सांगतात ना, परे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. पराधिक वाचा ज्या ठिकाणी खुंटल्या जातात, वैखरी तिथं वर्णन कसं करेल? म्हणून महाराज सांगतात की वैखरीने वाचन तुमचं वर्णन करणं कठीण आहे. विनंती हीच आहे की अखंड तुमचं गुणवर्णन आमच्या वाचन व्हावं अशी आमची विनंती आहे. अर्थात कायिक, वाचिक आणि मानसिक त्रिविध भक्ती आमची सिद्धीला जावी एवढंच आमची विनंती आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देवा मादा दातार
एवढंच तुम्हाला मागतो, जास्त नको, मला काहीच नको आहे. हेची एक चकारात्मक सांगतात, यापेक्षा आणखी दुसरी मागणी नाहीये. तर कधी कधी माणसं काय करतात, एक मागितलं की दुसरंही मागतात, दुसरं मागितलं का तिसरंही मागतात, तिसरं मागितलं का चौथंही मागतात. रेल्वेमध्ये 2 माणसं समोर समोर बसले, म्हणजे तुमचा चष्मा देतात मला जरा थोडासा. दिला चष्मा, त्याने त्या डोळे लावून पाहिला, म्हटले आता तुमच्या हातातलं ते वर्तमानपत्र द्या जरा, मी वाचू करतो. अगोदर चष्मा घेतला, नंतर वर्तमानपत्र घेतलं, आणखी काय मागतील काही सांगता येत नाही. चकारात्मक सांगतात, देवा हीच माझी मागणी आहे. अर्थात कायिक, वाचिक आणि मानसिक भक्ती माझी निर्दोष व्हावी, सर्वांग पूर्ण व्हावी, यापेक्षा अतिरिक्त आणखी काही माझं मागणं नाही. ह्याची एक तुम्हा मागतो मी दातारा. देवाला मुद्दाम संबोधन वापरतात, दातारा. दातारा शब्दाचा अर्थ तुम्ही दातृत्व संपन्न आहात, तुम्ही आतापर्यंत अनेकांना खूप काही दिलेलं आहे, परंतु मला ते नको, तेवढं नकोय, मला हेच पाहिजे, एवढंच पाहिजे. आणि पुन्हा सांगता, देवा पण मी मागतोय, मला माहिती नाहीये की माझ्या परमार्थाला योग्य ठरेल न ठरेल, किंवा याच्यामध्ये काही उणीव असेल. तुम्हाला जर हे देणं योग्य वाटलं, उचित वाटलं तरच द्या, आग्रह पण नाही. उचित ते करा, भाव जाणून खरा, उचित ते करा म्हटलेलं आहे. याच्यामध्ये जर अनुचितपणा असेल नका देऊ, आग्रह नाही. आणि जर तुम्हाला ते उचित वाटलं तर माझा आंतरिक भाव जाणून, माझी यथार्थ भावना जाणून तसं तुम्ही करा. कारण मी लहान आहे. तुकोबराय या ठिकाणी स्वतः सांगतात, मी लहान आहे. मोठी गंमत आहे, जी माणसं मोठी असतात ती लहान समजतात, आणि जी लहान असतात ती मोठी समजतात. समाजातला मोठा विपर्यास हाच आहे. जी खरोखर मोठी माणसं आहेत ना, ती अगदी छोटी समजतात, आपल्याला काही कळत नाही, आपण साधे आहोत. आणि ज्यांना काही कळत नाही ती अशी म्हणतात की आपल्याला सगळं समजतं, आपणच सर्वज्ञ, अशी कधी कधी भावना निर्माण होते. महाराज सांगतात की याच्यात जर उचित वाटलं, योग्य वाटलं तर ते योग्य करा, नाहीतर तसा आग्रह नाही. कधी कधी काय होतं की लहान लहान मुलं जी असतात ना, घरच्यांना सांगतात की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आता लहान मुलं आपण पाहतो घरामध्ये मोबाईल मोठी माणसं वापरतात, त्या लहान मुलांना त्या मोबाईलला पाहिल्या कधी मागतं, मला मोबाईल द्या, मला मोबाईल पाहिजे. आता तो मोबाईल केवढ्याचा हे त्याला माहित नाही, त्याच्यामध्ये काय काय फंक्शन आहेत तेही त्याला माहिती नाही, नाही का, हे त्याला काही माहित नाही, परंतु ते दिसतंय ना, मग ते मागायचं. मग ते मुलं मागतं, बटणं इकडे तिकडे दाबतं, कुठली आडवी तिडवी, आणि जेव्हा काहीच त्याच्यातून निष्पन्न होत नाही तेव्हा ते आपटायलाही मागे पुढे पाहत नाही, त्याला काही कळत नाही. तसं महाराज सांगतात, मला कळत नाही, याच्यात योग्य अयोग्य जर असेल तर ते जाणून तुम्ही जे उचित असेल ते तुम्ही करा. म्हणून महाराज या ठिकाणी स्वतःकडे लहान मुलाची भूमिका घेतात. लहान मूल मागतं, मोठ्याने ते द्यावं का न द्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कधी कधी लहान मुलं बाजारात जत्रेत गेल्यानंतर काय मागतील काही भरोसाच नाही, मला हे घ्या, मला ते घ्या. जर आईबापांनी ते घेतलं नाही तर लहान मुलांचं शस्त्र कोणतं माहिती आहे तुम्हाला? शेवटचं शस्त्र लहान मुलाचं, मोठ्याने रडायला सुरुवात करायची तिथं. हे त्याचं शेवटचं शस्त्र, की ज्याच्या पुढे मोठे मोठे माणसं सुद्धा हात बनवतात, हात टेकतात. हे म्हटलं आता काय करावं याला, कसं म्हणतंय. बरं लोक नाव ठेवून येत ना, काय म्हणते 2च मुलं आहेत त्यांना ते सांभाळता येत नाही, असं लोक नाव ठेवू शकतात. ठीक आहे, गडबड करू नको, त्याला घेऊन देतो, त्याला ती नाईलाजाने घेऊन देतो. एक लहान मूल जत्रेमध्ये, आता फळं येतात पहा, मातीची चिखलाची फळं असतात, सफरचंद आहे, केळी आहे, वेगळे फळं आहे. एका मुलाने सांगितलं, म्हटले मला तो आंबा पाहिजे. थंडीचे दिवस होते. अरे बाळा म्हटले, तो आंबा नाहीये. नाही मला तो आंबा पाहिजे, तुम्ही खोटं बोलता म्हटले. अरे तो आंबा नाही म्हटले, तुम्हाला घ्यायचंच नसेल. आता लहान मुलाने त्या माणसाला रडायला सुरुवात केली. ऐकत नाही हे पाहिल्यानंतर मोठ्याने रडायला सुरुवात केली. मोठ्या माणसाला वाटलं तर कुठं बाजारामध्ये गोंधळ करता, ठीक आहे गप्पच म्हटले. एक आंबा घेतला, तिथून त्याच्या हातामध्ये दिला, पैसे देऊन टाकले आणि निघाले बाजारामध्ये रस्त्याने. त्या लहान मुलाला वाटलं तर आंबा तर मिळालेला आहे, ताजा आंबा आहे, घरी गेल्यावर वाटण्या होऊ शकतात याच्या, त्यापेक्षा आपण काय करू, इथंच खाऊन टाकू. त्याच्या मागे मागे चालत असेल, तोंडामध्ये आंबा घातला आणि दात चांगली नवीन असल्यामुळे त्याने तुकडा काढला त्याचा आंब्याचा. मग त्याच्या लक्षात आलं की अरे म्हटले हा आंबा नाही, याच्यात काय. धनोबरायांच्या भाषेत सांगायचं म्हणजे काय करावे चित्रीव फळ आत शेण. वरून त्या चित्रीव फळाला काय करायचं ज्याच्यामध्ये आत माती शेण आहे, दुसरं काही नाहीये. लहान मुलाला काय मागावं हे कळत नाही, त्याचे परिणाम काय होतील कळत नाही, त्याचा लाभ अलाभ काय होईल ते कळत नाही. म्हणून इथं महाराज सांगतात मलाही ते कळत नाहीये,
मी माझ्या उंचीवरून माझ्या योग्यतेप्रमाणे मागतो, पण ते योग्य असेल उचित असेल तर द्या असं महाराज सांगतात. आणि आपला बाल स्वभाव प्रकट करत असताना अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. कुंडले जाणे स्वभावी आहोत. लहान मुलाचा स्वभाव आहे कुंडली जाणीव म्हणजे त्याला काही कळत नाही आणि दुसरं काही बोलण्याची आता त्याला काही बोलता येत नाही. लहान मुलं पहा, लहान मुलाला फक्त 2च त्याला काही समजत नाही. त्याच्या हातात जर एक 500 रुपयाची नोट दिली तर त्याला कळत नाही की हे काय आहे. कागद सांगता येत नाही, गाव सांगता येत नाही, काही नाही, नुसतं पाहतं टुकू माणसाकडे. म्हणजे त्याला कळत नाही आणि त्याला बोलता येत नाही. हा मुख्य मूळ बाल स्वभाव आहे. महाराज सांगतात आम्ही सुद्धा परमार्थातील लेकर आहोत. आम्हाला सुद्धा काही बोलताही येत नाही आणि आम्हाला काही कळतही नाही. बरं का, आम्ही सुद्धा बाल स्वभावी आहोत. ज्यांना वाटतं की आपल्याला काही कळतं समजायचे किती जरा मोठे झालेले दिसतात. ज्यांना वाटतं की आपल्याला बोलता येते, आपण बोलू शकतो, मोठे झालेले दिसतात. परंतु खरे जे बाल आहे, लहान मुलं आहे, त्याला मात्र काही कळत नाही. महाराज सांगतात
आम्ही त्या वर्गातले आहोत, त्या कोटीतली आम्ही आहोत. इथं काय कळणं आणि काय बोलणं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. परमात्म्याचं यथार्थ स्वरूप बऱ्याच लोकांना कळत नाही. परमात्मा त्याचं यथार्थ स्वरूप काय, त्याची लक्षणं काय नाही कळत. म्हणून परमात्म स्वरूपाच्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये, आकलनाच्या बाबतीमध्ये आता आमची जाणीव खुंटलेली आहे. खुंटली जाणीव. म्हणून मोठी जी माणसं असतात ना, ते सांगतात आम्हाला काही कळत नाही. त्यांना जर विचार तुम्हाला खरं कळलं का, कशाचं कळलं म्हटलं, काहीच कळलं नाही. बरं म्हटले काय ते दोन शब्द बोला तुम्हाला काय कळलं असेल तर. म्हटले काहीच बोलता येत नाही. पंचदशी मध्ये एक श्लोक खूप सुंदर आहे. त्यांना विचारलं त्या परमात्म स्वरूपाविषयी जर तुम्ही विचाराल की ते स्वरूप कसं आहे, की दृक्तरिही ते चेतपृच्छेद ते दृक्ता नास्ति तत्रहि यन अनिदृक् अतादृक्च तत्स्वरूपम विनिश्चिनु. की दृक्तरिही ते चेतपृच्छेद, ते परमतत्व कसं आहे असं जर तुम्ही विचाराल तर तत्र इदृक्ताही नास्ति, त्या ठिकाणी ते असं आहे असं नाही. यद अनिदृक् अतादृक्च तत्स्वरूपम विनिश्चिनु. जे असं आहे तसं आहे याच्या पलीकडे आहे ते खरं स्वरूप आहे. विठाला विठाला. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की परमात्म स्वरूपाविषयी ज्याचं काहीतरी मत आहे त्याचं काहीच मत नाही. यस्य मतम तस्य अमतम. जो काहीतरी मत मांडतो त्याचं खऱ्या अर्थाने मत नाही, आणि जो शांत राहतो तोच खरा जाणकार ठरतो. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला, थोडंसं पाश्चात्य तत्वज्ञानातलं, सॉक्रेटिसच्या जीवनातलं उदाहरण आहे. त्या एथेन्स नगरीमध्ये विचारले का पारमार्थिक माणसाने दुसऱ्या पारमार्थिक माणसाला की मला परमार्थाची आवड आहे, तत्वज्ञानाची आवड आहे, कोणी इथे एखादा जाणकार माणूस आहे का म्हटले चर्चा करण्यासाठी. हो म्हटले, माझ्या माहितीप्रमाणे सॉक्रेटिस नावाचे एक सज्जन आहेत, ते तत्ववेत्ते आहेत. तो मनुष्य त्या तत्ववेत्याकडे गेला, सॉक्रेटिसच्या घरी गेला. म्हटले सॉक्रेटिस आपण. हो म्हटले मी. म्हटले मी तत्वज्ञानाचा चाहता आहे, अभ्यास करतो, चिंतन करतो. मला अमक्या अमक्याने सांगितले की तुम्ही खूप विद्वान आहात, तुम्ही खूप ज्ञानी आहात, म्हणून तुमच्याकडे काही पारमार्थिक चर्चा करा. म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं की मी ज्ञानी आहे. म्हणजे अमक्या अमक्या सांगितलं. नाही, त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण मी ज्ञानी नाही. आय नो नथिंग या शब्दामध्ये त्याचा इन्कार त्यांनी केला. मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे. हो म्हटले ते अमक्या अमक्या तुमचं नाव असेल. हो म्हणले सांगितलं असेल काय, ते नजर चूक झाली असेल. हो तुम्हाला काही येत नाही. हा माणूस थोडासा हिरमुसला झाला. पुन्हा जाऊन त्या सज्जनाला भेटला. का म्हणते तुम्ही त्याचं नाव सांगितलं, ते सरळ नाही म्हणतात, नकार देतात. दॅट इज व्हाय आय टोल्ड यू दॅट ही इज द बेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. म्हणून मी तुला सांगितलं की तो ज्ञानी आहे, तो सर्वोत्तम माणूस आहे. ज्याने तत्व जाणलेलं आहे परंतु जाणतेपणाचा अभिमान ठेवला नाही, त्यानेच खरं जाणलं. विठाला विठाला. तुकोबराजी सांगतात की अनोरणीयान महतो महियान या वेदाचं शब्दशः भाषांतर करताना सांगतात अनोरणीया तोकडा तुका आकाशा एवढा, किंवा तुकी तुकला तुका विश्वी भरोणी उरला लोका. या सर्वोच्च अनुभूतीवर संपन्न झालेलं जीवन ते इथं सांगतंय. खुंटली जाणीव. आमची जाणीव खुंटली, आम्हाला काही कळत नाही. आणि वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा असं सत्यत्वाने प्रतिपादन करणारे महाराज सांगतात काही बोलणीची आता. परमात्म तत्वाविषयी आम्हाला काही बोलता येत नाही, म्हणून आम्ही असे बाळ आहोत. कळो येईल तैशी करा बाळाची चिंता. हे भगवान तुम्हाला एक विनंती आहे, मी बाळ आहे, तुम्हाला जशी माझी चिंता करता येईल तशी तुम्ही करा, माझा सांभाळ करा, माझ्याकडे लक्ष द्या, असं महाराज या ठिकाणी आग्रहाने प्रतिपादन करतात. आणि खरं सांगू का, आपल्या जीवनामध्ये कशाचाही जर अभिमान झाला तो देवाला आवडत नाही. लक्षात ठेवा, कशाचाही अभिमान होऊ द्या. ज्ञानोबरांनी 9व्या अध्यायामध्ये एक मोठी यादी दिली. ज्ञानोबराय सांगतात जगामध्ये सर्वात मोठं ज्ञानी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? जगामध्ये सर्वात मोठं ज्ञानी कोण आहे? वेद आहे. वेद. ज्ञानोबराय वर्णन करतात पाहे पाच जाणीवेची निबळे, कोणी वेदापासून असे आगळे
ज्ञानाच्या बाबतीमध्ये, जाणीवेच्या बाबतीमध्ये वेदापेक्षा श्रेष्ठ कोणी आहे का जगतामध्ये? वेद हा ज्ञान स्वरूप आहे. वेद हा शब्द संस्कृत मधील वित या धातूपासून होतो. वित शब्दाचा अर्थ जाणणे, टू नो असा अर्थ आहे. म्हणून वेद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. त्याच्यामध्ये जरी कर्मकांड, उपासना कांड, ज्ञानकांड हे तिन्ही कांड असले तरी तिन्ही कांडाचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. कर्म कसं करावं याचं ज्ञान आहे, उपासना कशी करावी याचं ज्ञान आहे, आणि ज्ञानाचं तर ज्ञान आहेच. म्हणून पूर्ण वेद हा ज्ञान स्वरूप आहे. परंतु ज्ञानोबराय वर्णन करतात, वेदापेक्षा दुसरं कोणी आगळं नसताना सुद्धा वेदाला इथं मौन राहावं लागलं. दुसरं उदाहरण ज्ञानोबराय देतात. जगामध्ये सर्वात मोठा वक्ता कोण आहे? बोलणारा कोण आहे? सर्वात मोठा वक्ता कोण आहे जगामध्ये? शेष आहे. की शेषाहुनी तोंडाळे बोलके आथी. ज्ञानोबराय वर्णन करतात, शेषापेक्षा तोंडाळ बोलणारा कोण आहे? आपण बोलताना एका मुखाने बोलतो, शेष एकाच वेळी 1000 मुखाने बोलतोय. कोण श्रेष्ठ आहे? परंतु तो सहस्र मुखाचा वर्णिता भागला महाराज वर्णन करतात. म्हणून शेषाहुनी तोंडाळे बोलके आथी, तोही अंथरुणा तळवटी दडे. शेष सुद्धा अंथरुणाच्या खाली दडून बसतो. इरू नीती नीती म्हणून बहुडे. इरू म्हणजे वेद. न इति न इति असं नाही, असं नाही असं म्हणून तो सुद्धा शांत राहतो. एथ सनकाधिक वेडे पिशी झाले. पुढे ज्ञानोबराय उदाहरण देतात, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ तपस्वी जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. करिता तापसाची कडसणी कवळ जवळा ठेवीची शूळ पाणी, तोही अभिमान सांडूनी पायवनी माथा वाहे. या जगतामध्ये भगवान शंकराच्या पंक्तीला बसवावं, त्यांच्या जवळ उभा करावं, त्यांच्याशी तुलना करावी असा एकही तपस्वी या जगतामध्ये नाहीये. परंतु भगवान शंकराने सुद्धा आपल्या तपश्चर्येचा अभिमान बाजूला सांडून भगवंताचं चरण तीर्थ अर्थात गंगा आपल्या मस्तकावर दाखवली. पुढे ज्ञानोबराय आणखी एक उदाहरण देतात. जगामध्ये सर्वात मोठा श्रीमंत कोण आहे माहितीये का? जगामध्ये सर्वात मोठा श्रीमंत कोण आहे? कोण आहे? जनरल नॉलेज आहे परमार्थातलं. परमार्थातलं जनरल नॉलेज आहे. जगामध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे? लक्ष्मी आहे. लक्ष्मी. ज्ञानोबराय वर्णन करतात, ना तरी आथिलेपणे सरीशी कवन आहे लक्ष्मी ऐशी. श्रीये सारखिया दासी घरी जी येते. श्रीये सारख्या म्हणजे अष्टमहासिद्धी ज्या लक्ष्मीच्या घरी दासी आहेत. इथं ज्ञानोबराय लक्ष्मीचं वर्णन करत नाही, ते अष्टमहासिद्धीचं दासीचं वर्णन करतात. त्या दासी खेळताना जेव्हा घरकुलं करतात ना, लहान लहान मुली खेड्यामध्ये घरकुलं खेळायची. आता शहरामध्ये घरच घरकुलासारखे झाल्यामुळं घरकुलं खेळायला त्या मुलांना जागाही नाही आणि त्याचं ज्ञानही नाही. खेड्यामध्ये करतात घरकुलं, लहान लहान मुलं मुली एकत्र येतात, घरकुलं करतात. ज्ञानोबराय वर्णन करतात, लक्ष्मीच्या त्या दासीनं जर घरकुलाचा खेळ खेळला तर स्वर्गाधिक तिचे घरकुलं होणार नाही का? त्या खेळता करीती घरकुली, तिया नामे जरी अमरपुरी ठेविली तरी नव्हती काय बाहुली इंद्राधिक तयांची. तर त्यातले त्यांच्या खेळण्याचे बाहुली इंद्राधिक होणार नाहीत का? लहान मुलांना घरचे माणसं ओरडले तर ते खेळ मोडून टाकतात आणि पळून जातात, किंवा खेळ आवडला नाही तर मोडून टाकतात, निघून जातात. तसंच त्यांना जर तो खेळ आवडला नाही आणि त्यांनी मोडून टाकला तर काय होईल? तिया नावडोनी जेव्हा मोडीती तेव्हा महेंद्राचे रंग होती. तिया जिया झाडाकडे पाहती ते कल्पवृक्ष. ऐशी जियेची या जवळिका सामर्थ्य घरीची या पायिका. ते लक्ष्मी मुख्य नायका नमनीची येथे. म्हणून ज्ञानोबराय तिथं सांगतात, एवढी मोठी श्रीमंत असताना लक्ष्मी तिचा सुद्धा जिथं लाग लागत नाही. मग ती काय करते? तो अथिलेपणाचा, श्रीमंतीचा अभिमान बाजूला सांडून भगवंताचं नाही का चरण प्रक्षालन करण्याचं कार्य लक्ष्मी माता करते. म्हणून ज्ञानोबराय तिथं महत्वाचा सिद्धांत सांगितला, येथ थोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती आघवी विसरीजे जई जगा धाकोटी होईजे ते जबळी कमाजी. ज्यांच्याकडे ज्ञानाचा अभिमान आहे, ज्यांच्याकडे वक्तृत्वाचा अभिमान आहे, ज्यांच्याकडे तपश्चर्याचा अभिमान आहे, ज्यांच्याकडे धनाचा अभिमान आहे, हे सर्व थोरपणा अभिमान बाजूला सांडून जर तुम्ही नीट राहिलात तर भगवंताची प्राप्ती होईल, तरच भगवंताची भक्ती घडेल. म्हणून महाराज म्हणतात, हे अभिमान नसलेला बरा, आम्ही बालक आहोत हेच बरं आहे. आणि एक गोष्ट सांगू का, लहान मुल जर रडत असेल तर त्याला चटकन कोणी उचलून घेतं.
आणि मोठा माणूस जर रडायला लागला ना तर आणखी काहीतरी उलट सांगून त्याचं रडणं वाढवतील पण ही स्थिती आहे. म्हणून महाराज म्हणतात आपला बाल स्वभाव चांगला आहे. कळो येईल तैशी करा बाळाची चिंता. बाळाची काळजी घेण्यामध्ये निस्वार्थी पवित्र उदाहरण जर कुठलं असेल तर ते आईचं उदाहरण आहे. कोणाचं उदाहरण आहे? आईचं उदाहरण आहे. तुकोबारायांनी एका ठिकाणी वर्णन केलंय, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाते. लाभाशिवाय प्रेम करणारी जात जर कोणती असेल तर ती आईची जात आहे. लाभाशिवाय प्रेम करायची. नाहीतर माणसं लाभ असल्याशिवाय प्रेम करत नाही, स्नेह दाखवत नाही. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. तुकोबाराय वर्णन करतात. आई त्या बाळाची किती काळजी घेते. लहान मूल जे आहे खूप काळजी घेते. पाळण्यात जरी ते मूल असेल तर काम करताना लक्ष कामात नसतं, लक्ष पाळण्याकडे असतं. मूल उठलं तर नसेल ना, पडणार तर नाही ना वरून खाली. त्याला भूक लागलेली आईला बरोबर कळते. जर त्याने काही शी शू केलं तर ते पुन्हा स्वच्छ करायचं काम काय? आईचं काम आहे. आई रागावत नाही, हे काय यांनी घाण करून ठेवली, एक टपुरा ठेवली असं होत नाही कधी. प्रेमाने करते, निस्वार्थी भावनेने करते, समर्पणाने करते. धनोबरा त्यांनी श्रीमध्ये वर्णन करतात. आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. उबग येत नाही, कंटाळा येत नाही, त्रास वाटत नाही, आईचा स्वभाव. परंतु हा त्रास कुठपर्यंत असतो? जोपर्यंत ते मूल मोठं होत नाही तोपर्यंत. एकदा मूल मोठं झालं, त्याला कळायला लागलं आपलं घर कोणतं आहे, आपली गल्ली कोणती आहे, त्याला कळायला लागली. त्याला बोलता यायला लागलं. नाव विचारलं तर पटकन नाव, वडिलांचं नाव, आडनाव, गावाचं नाव, मोबाईल सगळं काही काही पोरांनी पाठ करून ठेवले. कळायला लागलं, बोलता यायला लागलं की आई बघते आता कुठं चुकणार नाही, आता एवढं काळजी करायचं काम नाही. याचा अर्थ असा आहे, मूल जर मोठं झालं तर आईचं सहजच दुर्लक्ष होतं. म्हणून महाराज वर्णन करतात की कदाचित देवा आम्ही पारमार्थिक साधना करत असताना तुम्हाला असं वाटेल की आता बऱ्यापैकी हे मोठे झालेत, बऱ्यापैकी सुधारलेत, आणि आई जशी त्या मुलाला अंतर देते तसं कदाचित तुम्ही आम्हाला अंतर द्याल बरं का, पण कृपया अंतर देऊ नका. अभंगाचं शेवटचं
अंतर किंवा नका देऊ अंतर. आता शब्दाचा अर्थ कधी जर कदाचित तुम्हाला वाटलं की आता हे थोडी थोडी मोठी झाले, त्यांना थोडं कळायला लागलं, थोडे बोलायला लागले, अशा परिस्थितीमध्ये आता आम्हाला अंतर देऊ नका. जर तुम्ही अंतर दिलं तर नकळे पुढे काय कैसा होईल विचार. पुढे भविष्यामध्ये काय होईल याचा विचार करणं सुद्धा कठीण आहे. पुराणामध्ये मोठ्या मोठ्या कथा आहेत, मी सांगून आपला वेळ घेणार नाही. महाराज सांगतात की आता एवढीच आमची विनंती आहे, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून खरा. आपल्या या सुकापूर गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे जो हा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे, सप्ताहाचे 48 वर्ष. 48 वर्ष म्हणजे चौथा तपपूर्ती 16 बारचोक 48 बरोबर आहे ना. 4 तप झाले. 48 वर्षापूर्वी जेव्हा हा सप्ताह प्रारंभ झाला तेव्हा त्यातले काही आज असतील, काही नसतील, हे काही सांगता येत नाही. काळाच्या ओघामध्ये बदल होत असतात. तेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा मंदिरही छोटं असेल, कार्यक्रमही छोटा असेल, कदाचित कंदील बत्त्या लावूनही कार्यक्रम केला असेल. नाही, आज आपण एवढं मोठं जे भव्य दिव्य रूप पाहतोय हे त्यातूनच हे साकारलेलं आहे. तसं झाड लावल्या तर लहान असतं, पुढे त्याचा प्रचंड वृक्ष होतो. येवलेशी रोप लावी येलेद्वारे त्याचा विलो गेला गगनावर. किंवा नदीचा उगम जसा छोटा असतो परंतु पुढे पुढे नदी मोठी होत चालते, तसं 48 वर्षापूर्वी हे परमार्थाचं बीजारोपण झालेलं आहे. आज चतुर्थ तपपूर्तीपर्यंत आपण येऊन ठेपलो, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्या काळामध्ये सुकापूरमध्ये मला वाटतं बोटावर मोजण्या एवढीच माळकरी असतील हो. नाही का, अमकातला एक तो असे थोडे बोटावर मोजले असतील. परंतु आज बऱ्यापैकी गाव माळकरी झालेले, पारमार्थिक झालंय. हाच आपला पारमार्थिक विकास आहे. आणि खरं तर मी नेहमी सांगत असतो, कोकणात आलो म्हणून कोकणाचं वर्णन करतो असं समजू नका बरं का. मी तिकडे सांगत असतो देशावर. परमार्थ जर नीटनेटका करावा असं वाटत असेल तर कोकणात जाऊन शिका असं मी त्यांना सांगतो. लहान लहान मुलं उभी राहिलेत, ज्यांना धोत्र सांभाळता येत नाही ती धोतर नेसून उभी राहिलेत. विशेष आहे हे पहा, आहे का किती छोटा. परमार्थ आदर्श आपल्याकडून घडतोय, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा या चतुर्थ तपपूर्तीच्या निमित्ताने भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी आपला हीच प्रार्थना करते, देवा आतापर्यंत आम्ही परमार्थ करत आलोय, परंतु इथून पुढे आमची विनंती हीच आहे, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णा वेगुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून खरा. लीनतेने दीनतेने परमात्म्याकडे आपण जर प्रार्थना केली तर परमात्मा नेहमी आपल्या पाठीमागे राहील, याच्यामध्ये संदेह नाही. आणि आपला परमार्थ आपल्याला अभिप्रेत असण्यापेक्षा भगवंताला अभिप्रेत असणारा यथार्थ आणि परिपूर्ण सर्वांगपूर्ण घडेल असं या ठिकाणी निश्चित मत यातून व्यक्त होत आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने
माझं मिरवणुकीमुळे थोडासा आणि उशीर झाला कार्यक्रमाला, काही हरकत नाही. तो उत्साह झाला आणि आता देवाकडे आपण मागणी करतोय. मागणी केल्यानंतर निष्ठून जायचं नाही, आता ती मागणी जीवनामध्ये बांधून ठेवायची, जीवनामध्ये त्याचा अवलंब करायचा. तुकोबरायांचा हा अभंग शिवेसाठी घेतला. उपलब्ध वेळेमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये जसं काही छंद ते केला. खरे आमचे संतोष महाराज त्यांचं गायन तर असं ऐकण्यासारखं आहे. मलाही खूप वाटत होतं ऐकावी आणखी 2-3 साली, परंतु वेळीमुळे काहीच करता येत नाही अशी परिस्थिती. आपल्या भागातील सर्व हरिभक्तपरायण मंडळी या ठिकाणी आलेत. महाराजजी आपल्या कोकण दिंडीचे प्रमुख महाराज या ठिकाणी आहेत. 2 वर्षापूर्वी आमचे जनार्दन पाटील साहेब त्यांनी तारीख घेतली आणि अगोदरच लॉकडाऊन झालं. सप्ताह सर्व बंद झालं. परमतच बंद पडतो की काय. जाहिरात तयार झाल्या होत्या. हा, जाहिरातही मला पाठवली होती त्यांनी 2 वर्षापूर्वी. किती मोठी उलथापालथ झाली आपण पाहिली, आपल्या डोळ्यांनी पाहिली. नको त्या गोष्टी घडल्या. परंतु मला एक थोडंसं सांगायचंय की या मागच्या वातावरणामध्ये ते माणसं सुरक्षित राहिले ज्यांनी या अभंगाप्रमाणे भक्ती केली, परमार्थ केला, ज्यांनी सदैव परमात्म्याचं चिंतन केलं, परमात्म्याचं नामस्मरण केलं, परमात्म्याचं गुणवर्णन केलं, परमार्थ केला. कोरोनाची ताकद आहे का त्यांच्या जवळ यायची? साधी ताप सुद्धा त्या माणसाला आली नाही. अशी काही उदाहरणं तुमच्या समोर असतात. ही ताकद परमार्थाची आहे आणि त्या परमार्थाच्या ताकदीवरच आपण आज चतुर्थ तपपूर्ती सोहळा साजरा करतोय. इथून पुढे देवाला आता ही प्रार्थना करायची की आता कोरोना परत येऊ देऊ नको, किमान सप्ताहात तरी येऊ देऊ नको, अशी प्रार्थना देवाला सर्वजण करू. आणखी एक दुसरी गोष्ट मला सांगायची. आता 3 तारखेला अक्षय तृतीया आहे. त्या अक्षय तृतीयेपासून अर्थात 3-5 ते 10-5 श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी आम्ही भव्य दिव्य पारायणाचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण आहे आणि संध्याकाळी 5 ते 8 ज्ञानोबरांची दिव्य चरित्र कथा आहे. आपल्या ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठासाठी मढवी महाराजच आहेत आणि आळंदीतले काही 2-3 आहेत. मोठा कार्यक्रम, तालुका पातळीवरचा कार्यक्रम आहे. नेवाशाचं महत्व, परमार्थातलं काय स्थान आहे, कदाचित काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. श्री क्षेत्र नेवासा नगर जिल्ह्यातील असं एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे ज्या ठिकाणी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, सांगितली. ते तीर्थक्षेत्र म्हणजे नेवासा. महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल. ज्ञानेश्वरीमध्ये पंढरपूरचं वर्णन नाही, ज्ञानेश्वरीमध्ये आळंदीचं वर्णन नाही, ज्ञानेश्वरीमध्ये पैठण आपेगावचं वर्णन नाही. परंतु ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या शेवटी नेवाशाच्या वर्णनासाठी ज्ञानोबरांनी 4 ओव्या खर्च केलेल्या आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे. ऐसे युगी परीकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुळी दक्षिणलिंगी त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे. अशा ठिकाणी जिथं ज्ञानेश्वरी जन्माला आली, आमचं भाग्य आहे की आम्ही तिथं जन्माला आलो, हा एक प्लस पॉइंट आहे. परंतु जिथं ज्ञानेश्वरी जन्माला आली त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं एखादं पारायण व्हावं असं वाटत असेल तर मी सर्वांना जाहीर आवाहन करतो, तुम्ही तिथं या. 2 टाइम चहाची, 2 टाइम जेवणाची, नाश्त्याची पूर्ण व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, विनामूल्य आहे, कुठल्याही प्रकारची फी नाही. हा, कोणाला जर वाटलं देणगी द्यायची इच्छा आहे स्वेच्छेने देणगी देऊ शकतात, परंतु कुठल्याही प्रकारची हे नाहीये. म्हणून 3-5 ते 10-5 या दरम्यान तो कार्यक्रम आहे. सकाळी पारायण आहे, संध्याकाळी ज्ञानोबरांची चरित्रकथा श्रवण आहे. ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं असेल, पारायणाला यायची इच्छा असेल, कोकणातील मुंबईची मंडळी सुद्धा येणार आहेत तर ते येऊ शकतात. जनार्दन महाराजांकडे संपर्क करून नाव नोंदणी करा. 2-3 दिवस अगोदर आम्हाला यादी कळवा, नियोजनाच्या दृष्टीने बरं होईल. परंतु नेवाशामध्ये जर आपण सहभागी झाला तर तिथं पारायण होईल, आपला आनंद वृद्धिंगत होईल. जिथं ज्ञानोबरायांचा जवळजवळ 2.5 ते 3 वर्षे मुक्काम झाला ज्ञानेश्वरी सांगण्याच्या निमित्ताने, असं ते परमपवित्र ठिकाण आहे. तेव्हा त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा आणि सर्वांच्या सहयोगाने संपन्न झालेली सेवा भगवंताची चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर Thank you.
राधा